महाराष्ट्राच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण पाहतोय सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते आहे। मुंबईसह आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी पाहायला मिळते आहे। मी सध्या दादर चौपाटी परिसरात आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खवळलेला समुद्र हा आपल्याला जो पाहायला मिळत आहे। समुद्र खवळलेला आहे, मोठ्या प्रमाणात लाटा समुद्रामध्ये पाहायला मिळत आहे। सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी सतर्कतेचा इशारा हा नागरिकांना प्रशासनाकडून शासनाकडून देण्यात आलेला आहे। सद्यस्थितीत पाहायला गेलं तर या ठिकाणी सध्या मुंबईकर सुद्धा या मुसळधार पावसाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। मात्र सध्या परिस्थिती जर पाहिली मुंबईतली तर सध्या मुंबईच्या जो काही सखल भाग आहे त्या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळून अनेक ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। सध्याची ही दृश्य जी आपण पाहतोय ती सध्या दादर चौपाटीची ही दृश्य आहेत। दादर चौपाटीमध्ये आपण पाहतोय की सध्या आपण पाहतोय या ठिकाणी मुसळधार पावसामुळे समुद्राला उंच उंच लाटा समुद्र खवळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। समुद्राचं पाणी हे सध्या आपण पाहतोय ज्या किनारी आहे त्या किनारी भागामध्ये सध्या पाणी येताना पाहायला मिळतंय। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। खरं तर 4-5 दिवसापासून आपण पाहतोय मुंबईमध्ये सलग पाऊस पाहायला मिळत आहे आणि या पावसाच्या पार्श्वभूमीवरती खरं तर उंच हायटाईड असेल लाटा असतील त्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आणि त्यानुसार आपण पाहतोय हा सध्या आपल्याला खवळलेला समुद्र हा जो आपल्याला पाहायला मिळत आहे हा आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। समोर आपण पाहतोय सध्या काही दृश्य आहेत। समोरचे जर आपण पाहायला गेलं तर काही दृश्य एका बाजूला वांद्रे परिसर आहे, एका बाजूला वरळीचा परिसर आहे। त्या ठिकाणी सध्या दृश्यमानता ही सध्या आपल्याला कमी असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या संपूर्ण मुंबईभरामध्ये पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे मोठ्या प्रचंड प्रमाणात पाऊस जो तो मुंबईमध्ये झालेला आहे आणि जो मुंबईचा सखल भाग आहे त्या सखल भागामध्ये साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना वाट काढताना सुद्धा अडथळा होताना पाहायला मिळतंय। सध्या ही मुंबईची दृश्य पाहतोय आपण। मुंबईमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पावसाच्या पार्श्वभूमीवरती मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे। ते म्हणजे या पावसाच्या दरम्यान पावसाच्या कालावधीमध्ये मासेमारांना सुद्धा सध्या समुद्रामध्ये जे मच्छीमार आहेत त्यांना सुद्धा समुद्रामध्ये जाण्यास मनाई आहे। मच्छीमारीची ती 15 ऑगस्ट पर्यंत बंदी ही घालण्यात आलेली आहे। नवा निर्णय जो तो या संदर्भातला घेण्यात आलेला आहे। सध्या आपण पाहतो की एकंदरीत सध्या अनेक घडामोडी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईचा बहुतांश परिसर असेल जो सध्या पाण्याखाली पाहायला मिळत आहे। मुंबईतील जो सखल भाग आहे दादर असेल, हिंदमाता परिसर असेल, यासोबतच परळ असेल, लालबाग असेल, यासोबतच भायखळा परिसर असेल, त्यासोबतच पुढे किंग सर्कल असेल, घाटकोपर असेल, कुर्ला असेल, अंधेरी असेल, अशा मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून त्या ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळतं आणि त्याचाच फटका कुठेतरी मुंबईकरांना बसताना पाहायला मिळतं। आणि सध्या आपण बघतोय की सध्या रस्ते वाहतूक असेल ती सुद्धा या साचलेल्या पाण्यामुळे कुठेतरी खोळंबल्याचं पाहायला मिळतं आहे आणि ज्याचा पूर्णपणे फटका हा मुंबईकरांना बसताना पाहायला मिळत आहे। रस्त्या पाणी जे ते संपूर्ण पावसाचं पाणी हे रस्त्यावरती साचल्यामुळे सध्या रस्ते सुद्धा जलमय झालेले, नदी नाल्यांचं स्वरूप रस्त्यांना आले। त्यामुळे कुठेतरी सध्या मुंबई असेल आणि आजूबाजूचा परिसर असेल त्यामध्ये मुसळधार पाऊस हा पाहायला मिळतोय। पावसाची संततधारा ही खरं तर आपण पाहतोय की आज वीकेंड आहे, शनिवार आहे आणि शनिवार रविवारी खरं तर मोठ्या प्रमाणात नागरिक हे मुंबईच्या बाहेरील परिसरामध्ये पावसाचा आनंद लुटण्यासाठी जात असतात। मात्र जे नागरिक घराबाहेर पडत आहेत त्या नागरिकांना सुद्धा या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरती साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागत आहे आणि कुठेतरी लेट मार्क जो तो ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांना सुद्धा होताना पाहायला मिळत आहे। सध्या मुंबईतील परिस्थिती काय, मुंबईतल्या विविध भागांमध्ये जाऊन आपण याचा आढावा घेणार आहोत। सध्या ठिकाणी पाण्याची परिस्थिती काय, पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपांची स्थिती काय, या सगळ्याचा आढावा आपण घेणार आहोत। यासाठी तुम्ही पाहत राहा आपलं महानगर। व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश सर, मी वैभव पाटील, मुंबई।